आज आपण एकदम ग्रामरचा सोपा पाठ बघणार आहोत. ओके, ते म्हणजे कोणतं? होमोफोन्स. काय बघायचं आज आपल्याला? होमोफोन्स म्हणजे नेमकं काय? तर मराठीमध्ये असे काही शब्द असतात, म्हणजे सॉरी इंग्लिशमध्ये असे काही शब्द आहेत ज्याचं काय उच्चारण प्रोनाउन्सिएशन कसं आहे, सेम आहे, सारखं आहे, पण त्याचं अर्थ आणि स्पेलिंग कसे आहे, वेगवेगळे आहे. त्याला आपण काय म्हणणार? होमोफोन. जसं की सेम साऊंड अँड डिफरंट स्पेलिंग and different meaning is called as homophones. होमोफोन्स म्हणजे नेमकं काय ते कळालं का? सेम साऊंड अँड डिफरंट स्पेलिंग अँड मिनिंग इज कॉल्ड एज होमोफोन्स. म्हणजे काय की सेम साऊंड, उच्चारण काय आहे त्यांचं सारखं आहे, पण त्याचा अर्थ किंवा स्पेलिंग जे काय आहे ते कसं आहे, वेगवेगळं आहे. फॉर एक्झाम्पल होता जसं की हेअर. आता ह्याच्यामध्ये बघ HAIR HER हेअर. आता हेअर म्हणजे काय? केस. ओके, आणि हेअर म्हणजे काय? इथं. आलं का नाही फरक? दुसरा आहे पीस. पीस म्हणजे काय? तुकडा. काय? पीस म्हणजे काय? तुकडा. आणि पीस म्हणजे काय? शांत. एवढं आलं का लक्षात तुला? होमोफोन्स म्हणजे नेमकं काय? तर होमोफोन्स म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवायचं, सेम साऊंड अँड डिफरंट स्पेलिंग अँड मिनिंग इज कॉल्ड एज होमोफोन्स. ओके, एकदम सोपी व्याख्या याची पुस्तकामध्ये ह्याच्यावर वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या असतात, हार्ड असतात. त्यामध्ये मी तुला एकदम सोपी करून सांगितली. काय एवढं लक्षात ठेवायचं? काय? सेम साऊंड म्हणजे काय? उच्चारण, आवाज. ओके, अँड डिफरंट स्पेलिंग म्हणजे काय? त्याचे हेअर तुला प्रोनाउन्सिएशन सारखं वाटेल ना? वाटेल का नाही? फक्त त्याचं काय स्पेलिंग बघ, अर्थ बघ कसा आहे, डिफरंट आहे का नाही? त्यालाच आपण काय म्हणणार? होमोफोन्स. कळालं का? ठीक आहे. ओके, चल लिहून घे एवढं.